हॅलो, बघा या क्लासमध्ये आपण पुढच्या टॉपिकवर चर्चा करू. तो आहे एनर्जी आणि पॉवर. आतापर्यंत आपण करंटचं डिस्ट्रीब्युशन, पोटेन्शियलचं डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट्स बघितले, रेजिस्टन्सेस बघितले, हे सगळं आपण बघत आलो आतापर्यंत पहिल्यापासून या चॅप्टरमध्ये. याच्यामध्ये कुठेही आतापर्यंत आपण एनर्जी आणि पॉवरचं डायरेक्ट डिस्कशन नव्हतं, ते आता आपण करू. कारण ॲट द एंड ऑफ द डे एनर्जी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि एनर्जीचं कॅल्क्युलेशन पण इम्पॉर्टंट आहे. आपलं जे आपण पोटेन्शियल, आपण जे इलेक्ट्रिकचं आपल्याला घरी बिल येतं ते बिल कशाचं असतं? ते बिल आपण किती एनर्जी खाल्ली, किती एनर्जी वापरली, त्या एनर्जीसाठी पे करतो आपण. तर त्यामुळे एनर्जी पॉवर कॅल्क्युलेशन्स आर व्हेरी एसेन्शियल, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, एनर्जी पॉवर, मोठा स्टार मारा. एनर्जी अँड पॉवर. पॉवर आणि एनर्जी, आय थिंक तुम्हाला हे बेसिक शब्द माहिती आहेत, मी असं अझ्युम करून चालतो. पॉवर इज एनर्जी पर युनिट टाइम. अच्छा, बघूयात. आता मला सांगा, एका सर्किटमध्ये एनर्जी द्यायचं काम कोण करतं? एका सर्किटमध्ये एनर्जी द्यायचं काम कोण करतं? सेल, किंवा आपण बॅटरी म्हणतो. बॅटरी इज नथिंग बट मल्टिपल सेल्स टुगेदर. इट कॉल्ड 1 2 3 4 5 सेल्सना एकत्र मिळून बॅटरी म्हणतो आपण, बाकी काही नाही. ओके, तर सेल देते एनर्जी. सेल नसेल तर एनर्जीच नाही मिळणार, सप्लाय होणारच नाही, त्यामुळे करंट फ्लो होणारच नाही. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की सेल एनर्जी देते कशी? इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. आता हे थोडंसं डिटेलमध्ये बघूयात. बघा, असा एक सेल आहे, हा पॉइंट याला म्हणू ए आणि ह्याला पॉइंट म्हणू बी. अच्छा, या सेलचं पोटेन्शियल डिफरन्स आउटपुट आहे व्ही. आउटपुट काय आहे? व्ही. सपोज ए पासनं क्यू चार्ज लिहा. इफ क्यू चार्ज गोज फ्रॉम ए टू बी इन टाइम टी, देन पुढचं लक्ष देऊ. तर मला सांगा, हा क्यू चार्ज इथं आला, इथं आला, पण मला सांगा या क्यू चार्जला काहीतरी एनर्जी सप्लाय केली गेली, ती एनर्जी किती आहे? म्हणजे या सेलनी किती एनर्जी क्यू चार्जला सप्लाय केली? बघा, तर ती एनर्जी काय असते? मला सांगा. तुम्हाला हे माहिती आहे की पोटेन्शियल हा शब्द वापरला आपण. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो की व्हायचं. व्हॉट इज बेसिकली पोटेन्शियल? फर्स्ट, इव्हन आपण ईएमएफ डिफाईन करताना पण बघितलं होतं. व्हॉट वॉज ईएमएफ? वर्क डन बाय द सेल टू टेक युनिट चार्ज ऑल थ्रू आउट द सर्किट. हो ना, आपण बघितलं ना, असंच ईएमएफ डिफाईन केलं होतं. म्हणजे व्हॉट इज ईएमएफ ऑफ अ सेल? इट इज वर्क डन ऑन युनिट चार्ज. हा, मग मी जर, आणि मला सांग, आता या ठिकाणी युनिट चार्ज म्हणजे एका चार्जला आता चार्ज किती आहे? क्यू आहे. म्हणजे टोटल वर्क डन किती झालं? हे वर्क डन आहे फॉर युनिट चार्ज आणि टोटल चार्ज क्यू आहे. इतकी एनर्जी. आता हा ईएमएफचा ई नाहीये, एनर्जीचा ई आहे. लेट मी राईट फुल फॉर्म. एनर्जी इज इक्वल टू, मग काय लिहिता येईल मला? एनर्जी इज इक्वल टू व्ही क्यू. म्हणजे व्ही काय असते? एनर्जी फॉर युनिट चार्ज. क्यू काय असतो? चार्ज. युनिट चार्जला जर पुल करायचंय एक बाहेर सर्किट ना, आता मी इंटरनल सर्किटचं बोलत नाहीये, डायरेक्ट याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स ईएमएफच्या आत इन्क्लूड करून डायरेक्ट मी पोटेन्शियल आज आउटपुट बोलतोय. आउटपुट म्हणजे काय? व्हॉट इज व्ही? टर्मिनल व्होल्टेज ज्याला म्हणतो आपण. व्ही काय आहे? व्ही इज द वर्क डन रिक्वायर्ड टू बी डन टू पुल अप युनिट चार्ज थ्रू एक्सटर्नल सर्किट. हा, पण आता चार्ज युनिट नाही आहे, क्यू चार्ज आहे, म्हणून मी त्याला क्यू ली मल्टिप्लाय करतो, मला एनर्जी मिळेल. हा, म्हणजे काय? व्हॉट इज दिस व्ही क्यू? व्हॉट इज व्ही क्यू? हे व्ही क्यू काय आहे? दिस इज नथिंग बट एनर्जी सप्लाइड बाय सेल. ही काय? एनर्जी सप्लाइड बाय सेल टू हुम? टू चार्ज क्यू. अच्छा, मग एनर्जी जर असे असेल तर पॉवर किती आहे? पॉवर आपल्याला माहिती आहे, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. एनर्जी अपॉन टाइम. एनर्जी किती आहे? व्ही क्यू अपॉन टी. समजा क्यू चार्जला इथं झाला, टी टाइम लागला, तर असं लिहितो मी. अच्छा, पण व्हॉट इज क्यू बाय टी? चार्ज पर युनिट टाइम ना. व्हॉट क्यू बाय टी इज करंट. म्हणजे मला काय लिहिता येईल? पॉवर इज इक्वल टू व्ही आय. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज दिस? दिस इज पॉवर सप्लाइड बाय सेल. काय आहे?
पॉवर सप्लाइड बाय सेल. व्हेरी इम्पॉर्टंट. कळतं तुम्हाला? अच्छा. पुढे हा चार्ज आता क्यू आला या रेझिस्टन्स मधनं गेला. इट पासेस थ्रू रेझिस्टन्स. आता क्यू बरं ठीक आहे, किंवा आय करंटच म्हणतो ना आता मी. क्यू चार्ज पर युनिट टाइम म्हणजेच करंट ना, अरे करंट दाखवतो. करंट रेझिस्टन्स मधनं गेला. रेझिस्टन्स मधनं जसं करंट जातो तसं काय होतं, त्याच्या एनर्जीचं काय होतं, कमी होती का वाढती? कमी होती. लॉस होतो ना. हा रेझिस्टन्स एनर्जी खातो. मे बी स्वतः गरम होतो, त्याचा काहीतरी फॅन चालवतो, लाईट चालवतो, काहीतरी करतो. म्हणजे दिस रेझिस्टन्स इज गोइंग टू ईट अप सम एनर्जी फ्रॉम दिस. त्यामुळे त्याचं पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे, आपण बघितलं सगळं. म्हणजे याची एनर्जी कमी होणार आहे. म्हणजे रेझिस्टन्स सेल काय करतो, एनर्जी सप्लाय करतो. रेझिस्टन्स काय करतो, एनर्जी कंझ्युम करतो. डू यू अंडरस्टँड? सेल एनर्जी सप्लाय करतो, रेझिस्टन्स एनर्जी कंझ्युम करतो इन देअर नॉर्मल बिहेवियर. जेव्हा सेल डिस्चार्ज होतो तेव्हा सप्लाय करतो ना. जेव्हा सेल चार्ज होत असतो तेव्हा सेल पण एनर्जी कंझ्युम करतो. कळतंय? तर असं सगळं आहे. तर आता या ठिकाणी करंट, या ठिकाणी रेझिस्टन्स काय करतोय, करंट त्या चार्जची एनर्जी कंझ्युम करतोय. किती एनर्जी कंझ्युम करतोय, की आपण पॉवरच्या भाषेत बोलू, व्ही इंटू आय ही पॉवर आहे. हा, व्ही आणि आय पॉवर जर असेल तर इथं आय किती आहे, याच्या अक्रॉस जर पोटेन्शियल डिफरन्स व्ही असेल तर आय ची व्हॅल्यू किती आहे? आय ची व्हॅल्यू व्ही बाय आर ना. म्हणजे व्ही बाय आर सबस्टिट्यूट केली तर मला काय मिळेल, पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. किंवा जर मी आय सबस्टिट्यूट केलं तर आय स्क्वेअर आर. हे तुम्हाला कळतंय का? बघा काय, मी व्ही इक्वल टू आय आर सबस्टिट्यूट केलं तर आय स्क्वेअर आर आलं किंवा व्ही स्क्वेअर बाय आर आलं. हे तुम्हाला कळतंय का? हे नोट डाऊन करून घ्या. बघा झालं लिहून हे. दिस इज पॉवर सप्लाइड बाय सेल, दिस इज पॉवर कंझ्युम्ड बाय रेझिस्टन्स. कंझ्युम्ड बाय रेझिस्टन्स. अच्छा, मग मला एनर्जी काय लिहिता येईल? एनर्जी इज ऑलवेज पॉवर इंटू टाइम. मग काय लिहू मी? एनर्जी सप्लाइड बाय सेल किंवा कंझ्युम बाय रेझिस्टन्स काय येतं, व्ही आय टी किंवा आय स्क्वेअर आर टी किंवा व्ही स्क्वेअर टी बाय आर. या सगळ्यांना टी टीनी मल्टिप्लाय केलं असं आलं. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला कुठल्याही हे तिन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला माहिती पाहिजे. हे काय आहे? एनर्जी आहे. हा एनर्जी, हा ईएमएफचा ई नाही आहे, हा एनर्जीचा ई आहे. आता ह्याच्यात थोडं कन्फ्यूज होणार आहे, पण मी सगळीकडे आता एनर्जी ई पूर्ण फुल फॉर्म मध्येच लिहितो. दॅट इज बेटर. ओके, लिहिलंय हे. फाईन, पुढे जाऊ. बघा हे दोन क्वेश्चन्स, दोन्ही. पहिल्यांदा हे बघा, फाइंड एनर्जी कंझ्युम्ड बाय रेझिस्टन्स इन 2 सेकंड्स. काय करता येईल? तुम्हाला आय माहिती आहे, आर माहिती आहे. एनर्जी काय असते? व्ही आय टी किंवा आता या ठिकाणी काय लिहू मी, आय स्क्वेअर आर टी. लिहिणं सोपं आहे ना, कारण मला व्ही कुठं काढत बसू मी अननेसेसरी. आय स्क्वेअर आर टी. आय स्क्वेअर काय, 9 इंटू 2 इंटू 2, 36 जूल. सिंपल. इथं आता इथं मध्ये काय, करंट कॉन्स्टंट नाही आहे, करंट व्हेरिएबल आहे. करंट काय आहे? व्हेरिएबल आहे. अच्छा, म्हणजे थोडा वेळ चेंज झाला की करंट पण चेंज होऊन जातोय. कळतंय? व्हेरिएबल करंट. आता कसं करणार मला सांगा. ईचा ओरिजिनल फॉर्म्युला काय? आय स्क्वेअर आर टी ना. अच्छा, समजा स्मॉल टाइम डी टी मध्ये डीई किती होता एनर्जी? आय स्क्वेअर आर डी टी ना. स्मॉल, ही स्मॉल एनर्जी कंझ्युम्ड इन स्मॉल टाइम डी टी. हो की नाही? मला मोठी एनर्जी पाहिजे, मग एनर्जी काय करतो, ह्याला इंटिग्रेट करतो. इंटिग्रेशन आय स्क्वेअर आर डी टी. अरे कळतंय का? अगेन हे पण 2 सेकंड मध्येच काढायचं आहे. काय करणार, आय स्क्वेअर. आता आर रेझिस्टन्स तरी कॉन्स्टंट आहे, सॉरी हे टी काय केलं, रेझिस्टन्स ओहम मध्ये रेझिस्टन्स तरी कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या म्हणजे 2 बाहेर आला. इंटिग्रेशन 2t dt. टाइम इज चेंजिंग फ्रॉम 0
2 सेकंदमध्ये काढलेली पाहिजे ना. 0 to 2 लिमिट्स लावले. हे काय झालं 4, हे 2 बाहेर आले 4, t²/2 ना, आणि टीचा स्क्वेअर म्हणजे काय झालं 4/2, काय झालं 8 जूल. कळतंय. हे एक्झाम्पल कॉन्स्टंट करंटचं आहे, हे व्हेरिएबल करंटचं आहे. करंट पण चेंज होतोय. बघा असं करता येतंय. पुढे बघू बल्ब प्रॉब्लेम्स. बल्ब प्रॉब्लेम्स बघा. बल्ब जरा भरपूर पब्लिक बल्ब म्हणतं. बल्ब आहे तो. बल्ब प्रॉब्लेम्स लेट अस से. बल्ब तुम्ही बघितलाय. अजून कंदील वापरतात का. बल्ब मध्ये काय असतं फिलामेंटचा बल्ब. ऑब्व्हियसली व्हॉट आय मीन राईट नाव इज फिलामेंट बल्ब. आता भरपूर CFL वगैरे आलेले तर फ्लोरोसेंट लॅम्प ते वेगळी गोष्ट आहे. तर त्याची मी गोष्ट करत नाही. फिलामेंट बल्ब एकदम साधा एडिसनने शोध लावलेला फिलामेंट बल्ब. काय असतं फिलामेंट बल्ब म्हणजे. फिलामेंट बल्ब मध्ये काय होतं, याचा रेझिस्टन्स जर R असेल या बल्बचा, तर त्यातनं करंट पास होत असेल. बेसिकली जे रेझिस्टन्स जास्त असतो ना, आणि आत हवा नसते, देर इज नो एअर किंवा नो ऑक्सिजन. आत ऑक्सिजन नसतं का. आत जर ऑक्सिजन असेल तर काय होईल, ही फिलामेंटला आग लागून जाईल, जळून जाईल ती. आत ऑक्सिजनच नसल्यामुळे ती फिलामेंट जळत नाही आणि बल्ब फक्त प्रकाश बाहेर येतो, लाईट बाहेर येतो. इट डझंट बर्न, कॅच फायर करत नाही ते. असं रेझिस्टन्स आलं आणि यातनं असं करंट आला, यातनं करंट फ्लो गेला. म्हणजे काय झालं, तुम्हाला लाईट काय मिळाला, कारण रेझिस्टन्स येतो आणि रेझिस्टन्समुळे त्यातनं हिटिंग इफेक्ट होणार आहे. तर एनर्जी तुम्हाला काय म्हणलं मी, करंट जेव्हा रेझिस्टन्स मधून पास होतो तेव्हा करंटची एनर्जी कमी होती. आता एनर्जी हा बल्ब काय करतो, ती एनर्जी त्यातली कुठे जाते. एनर्जी डिस्ट्रॉय तरी होत नाही. एनर्जी कन्व्हर्ट कशामध्ये करून घेतो तो, हीटमध्ये करतो. हीट एनर्जीचाच प्रकार आहे ना, एनर्जीचाच एक फॉर्म आहे हीट. आणि ती हीट मग लाईटमध्ये रेडिएशन्सच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते. कळतंय. दॅट इज अ बल्ब. आता हे बल्बचं बघा, तुम्ही जेव्हा बल्ब बाजारात विकत घेता, तुम्ही जस्ट बल्ब द्या म्हणलं तर तो तुम्हाला 1000 बल्ब दाखवेल समोर. एक 0 बल्ब पासनं ते एकदम मोठाच्या मोठा हॅलोजन सारखा मोठा, एवढा मोठा बल्ब दाखवेल. ओके, तुम्ही दोन्ही एक्सचेंज करू शकत नाही. तुम्ही कुठल्या मोठ्या मंडपामध्ये कार्यक्रमाची लग्न कार्य आहे, तिथं छोटासा 0 बल्ब लावून टाकला त्याचा यूज नाही, युजलेस. किंवा तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये रात्री झोपायच्या वेळेला एवढा मोठाच्या मोठा हॅलोजन लावून टाकला, त्याचा काही यूज नाही. म्हणजे सी बल्ब हॅज इट्स ओन. बल्बला ह्या डिफरन्शिएट का करतं, डिफरन्शिएट काय करतं, व्हॉट इज द पॅरामीटर दॅट डिफरन्शिएट्स, ते म्हणजे रेटेड पॉवर. रेटेड पॉवर. तुम्ही जेव्हा जाता बल्ब घ्यायला, खरेदी करायला, तर तुम्ही काय म्हणता, बल्ब द्या म्हणता, तर कुठला बल्ब द्या. तर आपण जनरली तर कधी कधी साईज म्हणतो, हा छोटा द्या मोठा द्या असं बोलून आपलं चालून जातं. पण आपल्याला जर ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन करायची असतील ह्याची, तर आपल्याला पॉवर किती आहे ते सांगावं लागतं. 40 वॅटचा बल्ब द्या, 60 वॅटचा द्या. 0 बल्ब म्हणजे त्याचं वॅटेज 0 नसतं, 15 वॅट असतं ते. 15 वॅटला आपण ते 0 बल्ब म्हणतो, कारण त्याच्यापेक्षा खालचा बल्ब बनवत नाहीत म्हणून. तर त्याला 0 असं म्हणून चालतो आपण. पण दॅट इज नॉट 0 वॅट. 0 वॅट म्हणजे काय, पॉवर कन्झ्युम 0 करणार का ते, आयडियल कंडक्टर झाला तो. बरं, असं नाही होणार. दॅट इज 15 वॅट. तर हे रेटेड पॉवर काय असते. आता फॉर एक्झाम्पल रेटेड पॉवर ह्याची 60 वॅटचा बल्ब आहे. मी बाजारात गेलो, 60 वॅटचा एक असा टंगस्टन फिलामेंटचा बल्ब घेऊन आलो. अच्छा, आता 60 वॅट रेटेड पॉवर म्हणजे याचा अर्थ काय. भारतामध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो, 220 व्होल्ट. आपल्याकडे किती पोटेन्शियल येतो आपल्या सॉकेटमध्ये, 220 व्होल्ट असतं. आणि हा बेसिकली एसी असतो. 220 व्होल्ट एसी, 50 हर्ट्स. तुम्ही जर आपल्या चार्जरच्या मागे बघितलं, छापलेलं असतं, त्यात इनपुट काय दिलेलं असतं, 220 व्होल्ट 50 हर्ट्स. आणि आउटपुट चार्जर काय करतो, ह्याला कन्व्हर्ट करतो 12 व्होल्ट 9 व्होल्ट असं कन्व्हर्ट करतो डीसी मध्ये. कळतंय. तर आपल्याकडे एक 220 व्होल्ट सप्लाय आपल्याला मिळतो, अवेलेबल आहे. जे आपल्याकडे पॉवर जनरेशन होते तिथं इतका व्होल्टेज बनवतो तो. बनवतो फार मोठं व्होल्टेज. ते स्टेप डाऊन करत करत आपल्या घरापर्यंत जे आलेलं असतं ते एवढं असतं. आता काही इंडस्ट्रीयल पर्पजसाठी जे कनेक्शन असतं त्यामध्ये फार जास्त व्होल्टेज तिथं असतं, ते मिळतं वगैरे. ठीक आहे.
आणि आपण अजून एक चर्चा हे एसी मध्ये डिटेलमध्ये करू. एसी पॉवर हा वेगळा विषय आहे ऑल टुगेदर. 3 फेज सप्लाय, 2 फेज सप्लाय. मग फ्रीजला मोठं कनेक्शन असतं ना फ्रीजचं बटन लावायला, आणि बाकी साधं 2च वाला ते लहान असतं. त्यात काय फरक आहे आपण बघूयात. ते फेज जातो, एक फेज बंद आहे असं म्हणतात. तर फेज काय आपण एसी मध्ये निवांत बघू. त्यातला मॅक्सिमम पार्ट इंजिनियर्स एन्जॉय करतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षात. लिव्ह इट. सो दिस इज सप्लाय. ह्याचा अर्थ काय, जर मी मार्केटमध्ये 60 वॅट बल्ब आणला तर ह्याचा अर्थ काय, हा बल्ब जेव्हा हे 220 वोल्ट दिलेला असतं त्याला, तेव्हा तो किती कंझ्युम करतो, 60 वॅट कंझ्युम करतो. तुम्हाला रेटेड पॉवर कळलंय. रेटेड पॉवर काय लिहिणार, या रेटेड पॉवर ऑफ अ बल्ब इज दॅट कंझम्पशन ऑफ बल्ब वेन कनेक्टेड टू 220 volt, when connected to 220 volt in India, when connected to 220 volt supply in India. हां, तुम्ही जर दुसऱ्या कंट्रीमध्ये गेले, फॉर एक्झाम्पल US मध्ये, US मधला जो आहे सप्लाय आहे तो 110 वोल्ट आहे. US मध्ये व्होल्टेज 110 असतं आणि तिथले कनेक्शन पण आय होप 60 हर्ट्ज आहे तिथलं. 50 हर्ट्ज आपल्याकडे फ्रिक्वेन्सी आहे, तिथं 60 हर्ट्ज आहे मोस्टली. ओके, म्हणून जे अप्लायन्सेस आपण इंडियामध्ये बनवले आहेत ते US मध्ये चालत नाहीत. दे कॅनॉट वर्क ॲज इट इज, चालत नाहीत. ॲज इट इज चालत नाही, त्याला कन्व्हर्जन करावं लागतं. म्हणून तुम्ही जर US मधनं कोणी आयपॅड हे काहीतरी मागवलं असेल, ऑब्व्हियसली आयपॅड वगैरे ह्याच्यात सगळे DC मध्ये चालतात ना. हां, पण तिथं ॲडॅप्टरला वापरावं लागतं आपल्याला. तिथनं आपल्याला जर इथलं आपण काही इन्स्ट्रुमेंट्स फॉरेन कंट्रीजमध्ये घेऊन गेलो ज्या ठिकाणी तिथलं आउटपुट वेगळं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला एक ॲडॅप्टर वापरावं लागतं. त्या ॲडॅप्टरमध्ये घालून लावावं लागतं. ठीक आहे, ते ॲडॅप्टर काय करतं, ते ॲडॅप्टर हेच काम करतं की आपलं जे इन्स्ट्रुमेंट जे याला वापरायला बनवलेलं आहे ते याला सेफली वापरता येईल एवढं बघतं. पण सगळे इन्स्ट्रुमेंट्स ॲज इट इज चालतील असं गरजेचं आहे का, नाही. कारण आपलं इन्स्ट्रुमेंट हे 60 वॅट पॉवर देतं या इनपुटला. हा, पण या इनपुटला ते 60 वॅट देणार नाही. सांगतो तुम्हाला मी. तर लेट अस कम टू रेटेड पॉवर. रेटेड पॉवर म्हणजे काय दिलं तुम्ही, रेटेड पॉवर इज दॅट पॉवर ऑफ एन इन्स्ट्रुमेंट विच इट कन्झ्युम्स व्हेन कनेक्टेड टू 220 वोल्ट इन इंडिया. लिहिलं तुम्ही हे. ओके, आता काय होईल जर हे दुसऱ्या व्होल्टेजला कनेक्ट केलं तर बघा. फॉर एक्झाम्पल ओके, लेट अस टेक इट लाईक दिस की एक बल्ब आहे, हा बल्ब आहे. तर हा ह्याची रेटेड पॉवर आहे 100 वॅट इन इंडिया. म्हणजे इंडियाचं किती व्होल्टेज आहे इनपुट, 220 वोल्ट. हे तर फिक्स आहे, हे तर आपल्या हातात नाहीये, चेंज होत नाही, हे फिक्स आहे. हे इंडियामध्ये. जर हा बल्ब नेला US मध्ये, हा बल्ब नेला US मध्ये. अच्छा, आता US मध्ये हा किती एनर्जी कंझ्युम करेल. US मध्ये 110 वोल्ट आहे, तिथलं कनेक्शन 110 वोल्ट आहे US मध्ये. तर तिथं हा किती पॉवर कंझ्युम करेल. अच्छा, हाऊ मच पॉवर इट विल कंझ्युम. किती पॉवर कंझ्युम करेल. इथं 100 वॅट करतो ना भारतामध्ये, तिथं पण 100 वॅटच करेल का. तर बघूयात. मला सांगा, बल्बचा एक प्रॉपर्टी आहे ती प्लेसवर डिपेंड करत नाही, किंवा ती प्रॉपर्टी सप्लायवर डिपेंड करत नाही. अशी कुठली बल्बची प्रॉपर्टी ती सप्लायवर डिपेंड करत नाही. बल्बचा रेझिस्टन्स लिहा. रेझिस्टन्स ऑफ अ बल्ब इज रेझिस्टन्स ऑफ द फिलामेंट, and it only depends on properties of the filament, and it does not depend on supply parameters. It depends only on property of filament and does not depend on property of supply parameters. म्हणजे आपण माहिती ना, R = ρL/A, तर त्या फिलामेंटचा रो काय आहे, एल काय आहे, ए काय आहे, ह्याच्यावर R डिपेंड करतो. बाकी त्याला सप्लाय किती द्यायला डिपेंड करत नाही. म्हणजे भारतामध्ये पण त्याचा रेझिस्टन्स जर R असेल तर तोच रेझिस्टन्स US मध्ये पण असणार आहे. हे तुम्हाला कळतंय का. मग काढू इंडियातला रेझिस्टन्स. इज रेझिस्टन्स ऑल टुगेदर. तुम्ही इंडियामध्ये घ्या, US मध्ये घ्या, रेझिस्टन्स किती आहे.
हा, तर आता मला पॉवरपासनं मला आता भारतामध्ये व्ही सप्लाय असताना तो 100 वॅट घेतोय, म्हणजे मला कुठला फॉर्म्युला वापरता येईल? व्ही स्क्वेअर किंवा आपण व्ही स्क्वेअर आर घेऊ ना, व्ही स्क्वेअर बाय आर, सॉरी आय स्क्वेअर आर असतो, व्ही स्क्वेअर बाय आर. अच्छा बघा, मला व्ही स्क्वेअर बाय आर कसं काढता येईल? ओके, म्हणजे आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय पी ना, रेजिस्टन्स. व्ही स्क्वेअर 220 चा स्क्वेअर अपॉन पी, किती पॉवर आहे? 100 वॅट. अच्छा, याचा रेजिस्टन्स इतका आहे. पुढे सिम्प्लिफाय करायची गरज नाही, पुढे बघू. इतका रेजिस्टन्स आहे. आता हा रेजिस्टन्स इंडियामध्ये आहे, तोच रेजिस्टन्स युएस मध्ये पण असणार ना, काय प्रॉब्लेम आहे? कारण रेजिस्टन्स इंडिया युएस किंवा सप्लायवर डिपेंडच करत नाही. रेजिस्टन्स फिलामेंटवर डिपेंड करतो, फिलामेंट तोच आहे, बल्ब तोच आहे, मी तोच बल्ब इथं आणलेला आहे. ओके, मग मला काय करता येईल? बघा, इथं रेजिस्टन्स तोच आहे आणि इथं मला पॉवर किती कन्झ्युम केले, पॉवर काढायची, आणि मला पोटेन्शियल म्हणजे व्ही स्क्वेअर बाय आर ना, पी ची व्हॅल्यू. ओके, आता व्ही स्क्वेअर किती आहे? 110 स्क्वेअर बाय आर. आता आर ही व्हॅल्यू तर घालता येईल का मला? येस, 220 स्क्वेअर इंटू 100, म्हणून ते सिम्प्लिफाय नव्हतं केलं तर सोपं जाईल. इथं काय झालं? 11/22 चा स्क्वेअर ना, म्हणजे 1/4, म्हणजे झालं 25 वॅट. हे झालं 25 वॅट. ओके, याचा अर्थ मला काय मिळालं? जर हा बल्ब इंडियामध्ये त्याचं रेटिंग तो 100 वॅटचा बल्ब आहे, तो युएस मध्ये 25 वॅटचा चालेल. म्हणजे इंडियामध्ये एकदम 100 वॅटचा प्रकाश देतोय, तुम्ही तोच बल्ब युएस मध्ये घेऊन गेले तर इट विल ग्लो ओनली फॉर 25 वॅट. तुम्हाला कळतंय कसं कॅल्क्युलेशन केलं मी? अच्छा, आता काय होईल जर हे उलट केलं मी? हे उलट केलं तर काय होईल? ओके, जर एखादा युएसचा बल्ब आहे 100 वॅटचा, त्याला भारतात आणू. युएसचा 100 वॅटचा बल्ब आहे, रेटेड पॉवर 100 वॅट आहे, म्हणजे युएसचा जेव्हा 110 वोल्ट युएस मध्ये सप्लाय आहे ना, 110 वोल्ट सप्लायवर 100 वॅट कन्झ्युम करतो. आता हा युएसचा मी इंडियाला आणला. इफ आय ब्रिंग इट टू इंडिया, ओके, इंडियामध्ये 220 वोल्ट आहे. अच्छा, इथं किती पॉवर कन्झ्युम करेल तो? फाईन पॉवर, किती पॉवर कन्झ्युम करेल? ओके, बघा अगेन रेजिस्टन्स मला माहिती आहे, व्ही स्क्वेअर बाय पी ना, किंवा पी इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर होतं ना, म्हणून व्ही स्क्वेअर बाय पी डायरेक्टली लिहिलं मी. ओके, व्ही स्क्वेअर काय आहे? 110 चा स्क्वेअर अपॉन पॉवर 100, इतका ओहम रेजिस्टन्स आहे त्याचा. रेजिस्टन्स आहे, तो प्लेसवर सप्लायवर डिपेंड करत नाही, म्हणून तो बल्ब जेव्हा मी इंडियामध्ये आणला तोच रेजिस्टन्स इथं आला फिलामेंटचा. आता इथं काय? इथं पॉवर काढायची मला. पॉवर काय आहे? व्ही स्क्वेअर बाय आर ना. हा, व्ही स्क्वेअर बाय आर, म्हणजे आता ही त्याची रेटेड पॉवर होती ना, दिस वॉज रेटेड पॉवर इन युएस. ही काय आहे? रेटेड पॉवर, युएस मधली रेटेड पॉवर आहे. आता इथं आणली, इथं काय? व्ही स्क्वेअर बाय आर, इथं काय? 220 चा स्क्वेअर अपॉन आर, 110 चा स्क्वेअर इंटू 100, 11 दुने 22 चा स्क्वेअर, 4 आणि 100 झाले 400. म्हणजे युएसचा एखादा बल्ब आहे, त्याचं रेटिंग जर 100 वॅट असं रेटिंग आहे त्या ठिकाणी, तो जर इंडियामध्ये आणला तर तो किती पॉवर कन्झ्युम करेल? 400 वॅट करेल. तर पण प्रॉब्लेम आहे, अरे तुम्ही तो बल्ब डिझाईनच केलेला आहे जर 100 वॅटचा, तुम्ही त्याला 400 वॅट, तुम्ही त्यातनं जर 400 वॅट त्याला कन्झ्युम करायला लावलं तुम्ही, तर तो बल्ब जळूनच जाईल. लिहा, बिकॉज दिस पॉवर पासिंग थ्रू द बल्ब इज ग्रेटर दॅन द रेटेड पॉवर. अरे सांगा, रेटेड पॉवर म्हणजे काय? एखादा बल्ब मी जर 100 वॅटचा घेतो आणि 15 वॅटचा बल्ब असतो, 15 वॅटचा बल्ब स्वस्त असतो ना, 100 वॅटचा बल्ब महाग असतो ना. का? फरक का पडला? तर हा 15 वॅटचा बल्ब आहे, त्याला जर मी बळजबरी तू 100 वॅट घे दिलं, पॉवर सप्लाय केली, तर तो बल्ब जळून जाईल. कळतं तुम्हाला? त्यामुळे याची रेटेड पॉवर 100 वॅटच आहे, म्हणजे हा मॅक्सिमम 100 वॅटच खाऊ शकतो, आणि हा युएस मध्ये चालून जाईल, कारण युएस मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त सप्लायच नाहीये. कळतंय ना? ओके, त्याच्याप्रमाणे हा याचा रेजिस्टन्स असा आहे. बरं, पण हा जर बल्ब जर इंडियामध्ये आणला तर इथं आता किती पॉवर तो खाणार? 100 वॅट, 400 वॅट, बट द रेटेड पॉवर ऑफ द बल्ब इज 100 वॅट, आणि 400 वॅट जर तुम्ही सप्लाय केली तर इट विल
बर्स्ट, एक्सप्लोड. इट कॅनॉट हँडल दॅट पॉवर. ठीक आहे, हे सगळं नोट डाऊन करून घ्या, आपण पुढच्या क्लासमध्ये चर्चा करू. ओके, आपण बघूयात बल्ब प्रॉब्लेम बघत होतो. पुढचा प्रॉब्लेम असा घ्या, एक्झाम्पल, टेक दिस इज एन एक्झाम्पल. असे 3 बल्ब्स आहेत, याची हे सगळे रेटेड, त्याचे रेटिंग आहे सगळं. म्हणजे त्या ह्या बल्बचे रेटिंग किती आहे, 100 वॅट पॉवर हा कन्झ्युम करेल वेन कनेक्टेड टू 220 वोल्ट. हा हे सगळे रेटिंग आहे त्या बल्बचं. ऑल दिस इज रेटिंग. बरं, काय विचारलंय क्वेश्चन, फाइंड, let us call this bulb number 1, bulb number 2, bulb number 3. Find power consumed by the 3 bulbs when connected in पहिला series, दूसरा parallel. Okay, to each other, obviously series and parallel to each other across 220 volt supply. अच्छा, काय होईल, हे 3 बल्ब्स किती पॉवर खातील, कंझ्युम करतील, कधी, जेव्हा हे तिन्ही सिरीज मध्ये लावले, तिघं पॅरल मध्ये लावले. 1 बाय 1 बघू. पहिला बघू, तिघं पॅरल मध्ये लावलं तर काय होईल. 1 2 3, हा एक बल्ब, हा दुसरा बल्ब, हा तिसरा बल्ब. हे 3 बल्ब असे पॅरलल जोडले मी. आणि कशाला जोडले, 220 वोल्ट. मग तुम्हाला सांगितलं ना, हा सप्लाय, दिस इज द सिम्बॉल ऑफ एसी सोर्स, एसी सप्लाय. आपण एसी ला जोडतो ना बल्ब्स, डीसी ला जोडत नाही, म्हणून एसी दाखवतोय मी. ह्याचा काय घाबरून जायची गरज नाही, आपण सिम्बॉल पुढे शिकणार आहे. बघा, तुम्हाला सांगतोय मी, हे असं सगळं आहे. बर, ही झाली पॅरलल अरेंजमेंट. पहिला पॅरलल मध्ये बघू, किती वोल्ट, किती पॉवर सप्लाय करेल. मला सांगा, ह्याचा रेटिंगचा अर्थ काय असतो. जेव्हा मी म्हणतो की हा 100 वॅटचा बल्ब आहे आणि आपण भारतामध्ये जर हे खरेदी करतोय, तर इज अंडरस्टूड की 100 वॅटचा बल्ब कधी असतो, जेव्हा 220 वोल्टला जोडतो तेव्हा 100 वॅट तो खातो. पण हा जर 220 वोल्टला जोडला नाही, 220 पेक्षा कमी वोल्टला जोडला, तर काय होतं, हा बल्ब कमी पॉवर खातो, 100 वॅटला जळत नाही, हा कमी जळतो. कधी कधी व्होल्टेज डाऊन आहे म्हणतात ना, आपल्या लाईट असते पण सगळे बल्ब सगळे डिम झालेले असतात, फ्रीज चालत नाही, व्होल्टेज डाऊन आहे किंवा एक फेज कमी आहे असं म्हणतात. ऐकले तुम्ही, शब्दशः ऐकले असतील. तेव्हा काय होतं, हा डिम का झाला बल्ब, 100 वॅटचा बल्ब आहे ना, पण डिम का झाला, कारण त्याच्या अक्रॉस आता 220 वोल्ट येत नाहीये, त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल कमी पडायला लागलंय, म्हणून असं होतं. तुम्हाला कळतंय. ओके, हे झालं. पण जेव्हा आता हे एकमेकांना पॅरलल जोडले, मला सांगा, जेव्हा आपण पॅरलल जोडतो, पॅरलल कनेक्शन मध्ये त्या तिन्ही रेझिस्टन्सच्या अक्रॉस काय सेम असतं, पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. म्हणजे ऍट दिस स्टेज हे तिन्ही बल्ब्स कसे आहेत, ऍट दिस स्टेज तिन्ही बल्ब कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत आणि प्रत्येकाच्या अक्रॉस काय आहे, 220 वोल्टच आहे. म्हणजे हे प्रत्येकाच्या अक्रॉस किती पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल द 3 वोल्ट. ह्याच्या अक्रॉस पण 220 वोल्टच येणार आहे, ह्याच्या पण अक्रॉस 220 वोल्टच येणार आहे, आणि ह्याच्या पण अक्रॉस 220 वोल्ट येणार आहे. अच्छा, याचा अर्थ काय, हे तिन्ही बल्ब्स आता 220 लाच जळत आहेत, म्हणजे ऑल दिस 3 विल कंझ्युम देअर ओन रेटेड पॉवर. सिंपल आन्सर. का, राईट नाव दे आर अटॅच टू सेम पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला त्याला रेटिंग केलेलं आहे, म्हणून राईट नाव इन दिस अरेंजमेंट दे विल consume their rated power. ओके, अरे कळतंय का. अच्छा, आपण पुढचं डिस्कशन करू, काय होईल ते एकमेकांना सिरीज मध्ये जोडले तर काय होईल. समथिंग लाईक दिस, 1 2 3,
असे हे 3 बल्ब्स आहेत. हे बल्ब तुम्ही कसे काढा, त्याचा काही इश्यू नाही. तिथं बल्ब आहे हे कळू दे. सॉफ्टी वाटायला नको. ओके, कम बॅक. आता काय केलं मी, 220 व्होल्टच्या सप्लायला त्यांनी दिलेलं ना करंट, 220 व्होल्टला जोडलेलं आहे म्हणून ला जोडलेलं आहे. अच्छा, आता हे किती पॉवर कन्झ्युम करतील? अच्छा, मला सांगा पॉवर काय असते? पॉवर पॉवर काय आहे? व्ही आय ना, किंवा व्ही स्क्वेअर बाय आर ना, किंवा आय स्क्वेअर आर ना. अच्छा, आता या तिन्हीपैकी कुठला फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल? मला याची पॉवर काढायची ना, मला याची पॉवर काढायची तर एक तर तुम्हाला करंट काढावं लागेल. करंट काढला तर तुम्हाला आर, आणि करंट काढला तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल. व्ही आणि आय काढला तर तुम्हाला करंटही काढावं लागेल आणि व्ही पण काढावं लागेल. या तिन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला चालेल. आता मला सांगा, याच्या अक्रॉस, या तिघांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम असणार का? आपण हे काय शिकलोय, सिरीज मध्ये काय सेम असतं? सिरीज मध्ये काय सेम असतं? करंट सेम असतो सिरीज मध्ये. सिरीज मध्ये करंट सेम, पण पोटेन्शियल वेगळं वेगळं. मग इट्स अप टू यू, तुम्हाला काय काढायचंय. पोटेन्शियल काढायचंय, पोटेन्शियल काढा. करंट काढायचंय, करंट काढा. तिन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला वापरा आणि आन्सर काढा. एक सिंपल टेक्निक वापरू, प्रत्येकाचे आपण आर काढूत ना. आर काढू. मला सांगा R1. R1 काय असतं? मला काय माहितीये, P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर ना. म्हणजे आर ची व्हॅल्यू किती आहे? व्ही स्क्वेअर बाय पी. म्हणजे R1 काय लिहू? व्ही स्क्वेअर बाय P1. बोला R1. ओके, आता मला सांगा व्ही स्क्वेअर बाय पी. मला सांगा रेझिस्टन्स जो असतो, रेझिस्टन्स हा त्या बल्बची प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला हजारदा सांगतोय, रेझिस्टन्स डू नॉट डिपेंड ऑन एक्सटर्नल पॅरामीटर्स, इट ओनली डिपेंड्स ऑन द मटेरियल ऑफ द फिलामेंट. त्यामुळे ह्याचा रेझिस्टन्स जो आहे तोच रेझिस्टन्स सगळीकडे असेल. तुम्ही नो मॅटर ह्याला किती पण सप्लायला कनेक्ट करा. म्हणजे मला ह्याचा रेझिस्टन्स काढता येईल का? कॅन आय फाइंड R1? R1 व्ही स्क्वेअर बाय पी ना, P1. इथं काय लिहितो मी? R2 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय P2. इथं काय लिहितो? R3 इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय P3. असं लिहू का मी? मी हे इथं का लिहिलं सेपरेटली? लक्षात घ्या, हा व्ही वेगळा, हा व्ही वेगळा, आणि इथला आता जेव्हा सिरीज मध्ये कनेक्ट केलं तेव्हा त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स वेगळा असेल. इट्स ओके. पण मला सांगा, हे मला माहिती आहे का, पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा हा असतो तेव्हा तो एवढी पॉवर कन्झ्युम करतो, हे मला माहिती आहे. येस, त्याच्यावरनं मला आर काढता येईल, आणि तोच आर इथं असेल कनेक्शन मध्ये. म्हणजे कनेक्शन करायच्या अगोदरच मी आर काढतोय म्हणून तिथे लिहितोय, बाकी काही नाही. मग काय येईल? R1 बघा, लिसन. R1 काय लिहू मी? व्ही स्क्वेअर, 220 चा स्क्वेअर अपॉन 100. हे काही सिम्प्लिफाय करायची गरज नाही, एवढंच ठेवा. R2 काय आहे? 220 चा स्क्वेअर अपॉन 50. R3 ओहम ना, सगळ्याचं ओहम. R3 काय आहे? 220 चा स्क्वेअर अपॉन 25 ना. अरे कळतंय, रेजिस्टन्सेस तिघांचे काढले. आता ब्रिंग द रेजिस्टन्सेस बॅक हिअर. हे मला R1, R2, R3 माहिती आहे. अच्छा, म्हणजे टोटल रेजिस्टन्स मला माहिती का सर्किटचा? टोटल रेजिस्टन्स काय? तिघा सिरीज मध्ये आहेत, म्हणजे R इक्विव्हॅलंट किती आहे? R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजे काय लिहू मी? 220 स्क्वेअर, कॉमन काढा. 220 स्क्वेअर बाय 25 कॉमनच काढूत ना आपण. म्हणजे काय झालं? 1/4 प्लस 1/2 प्लस 1. तिघांनी ऍड करायचं ना मला. हे काय झालं? 4 आणि 2 6 आणि 1 7. म्हणजे काय झालं? 7 इंटू 220 स्क्वेअर बाय 25. 7/4 ना, खाली 4 कुठे गेला? कळतंय? 2 4 आणि 2 6 आणि 1 7, 7/4. ओके, हे काय आहे? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. हे सिम्प्लिफाय करायच्या भानगडीत पडू नका, त्यानंतर बघू आपण काय. दिस इज आर इक्विव्हॅलंट. अच्छा, मग मला करंट काढता येईल का? कॅन आय फाइंड करंट? या इन्स्टंटला करंट डायरेक्शन करंटची अशी असेल तर, ते आता अल्टरनेटिंग असल्यामुळे डायरेक्शन चेंज होणार, पण डायरेक्शनने काही फरक पडत नाही चेंज झाला तरी. आय इज इक्वल टू व्ही बाय आर ना. व्ही किती आहे? 220 व्होल्ट अपॉन आर, रेजिस्टन्स हा
7/4 220 स्क्वेअर 25. ओके, आता काय होतं 100/7 इंटू 220. अरे कळतंय, हा करंट आहे, यातनं करंट जातोय. अच्छा, मला पॉवर कन्झ्युम बाय ईच काढायची. आता काढा पॉवर. काय लिहू? P1 इज इक्वल टू पॉवरचा फॉर्म्युला V²/R ना, किंवा I²R. आता V कुठं काढत बसणार प्रत्येकाच्या अक्रॉस? I माहितीये, I²R1. P2 किती आहे? I²R2. P3 किती आहे? I²R3. बोला. I²R1 P1. व्हॉट इज I²? ओके, हे आता 100/7 इंटू 22 चा स्क्वेअर. मी हे 0 इथं ओढून टाकलं होतं मनातल्या मनात, म्हणून 100 लिहिलं. 22 चा स्क्वेअर, आणि हे 49 येईल ना, सॉरी 49 इंटू 22 स्क्वेअर असं लिहू. हे I²R1. R1 काय आहे? R1 हा आहे ना. ओके, इथं काय करू मी? म्हणून ते उडवायचं नाही, एक काम करा, असं घेऊयात ना सरळ 100 चा स्क्वेअर. ओके, लेट मी नॉट सिम्प्लिफाय इट. आणि काय लिहिलं मी इथं? R1 लिहायचं ना मला. R1 काय लिहितो मी? 220 स्क्वेअर अपॉन 100. अच्छा, किती येते पॉवर बघा. हे 220 स्क्वेअर 220 स्क्वेअर उडलं, हे 100 एक 100 उडलं, म्हणजे याची पॉवर किती आली? 100/49 वॅट. इतकी पॉवर हा कन्झ्युम करेल. पुढे पुढे P2 इज इक्वल टू I². सेम I². 100 स्क्वेअर अपॉन 49 इंटू 220 स्क्वेअर इंटू R2. R2 काय आहे? 220 स्क्वेअर अपॉन 50. हे काय झालं? ओके, व्हॉट आर यू लेफ्ट विथ? हे आणि हे उडलं, त्यानंतर हे 50 आणि 100 ना, त्यातलं 100 आणि 50 दोन कट झाले, म्हणजे दिस बिकम्स 200/49 वॅट. कॅल्क्युलेशन बघा. 200/49 वॅट. बघा बरोबर आहे. P3 किती? I². 100 स्क्वेअर अपॉन 49 इंटू 220 स्क्वेअर इंटू R3. R3 किती आहे? 220 स्क्वेअर अपॉन 25. हे उडलं, दिस बिकम्स 400/49 वॅट. ओके, बघा किती पॉवर वेगळी झाली. जेव्हा सिरीज मध्ये जोडला तेव्हा एव्हरी दे कन्झ्युम देअर रेटेड पॉवर. आता काय झालं? कोणी पॉवर जास्त खाल्ली बघा. P3 will eat more power. P3 will consume more power. Here P3 is greater than P2 is greater than P1. मग तुम्ही जर असे बल्ब सिरीज मध्ये कनेक्ट केले तर अशी पॉवर खातील ते. हे कळतंय का? ओके, त्यामुळे आपल्याला घरामध्ये जर आपण 100 वॅटचा बल्ब आणला, आपल्याला इच्छा असेल तर 100 वॅटच चालावा. वी वॉन्ट इट टू रन ॲट इट्स रेटेड पॉवर. तर म्हणून हे घरामधले कनेक्शन जे असतात, बल्बचे, लाईटचे, फॅनचे, हे कनेक्शन कसे असतात? सिरीज मध्ये असतात का पॅरलल मध्ये असतात? या, तर दे आर इन पॅरलल, दे आर नॉट इन सिरीज. आता काय होईल माहिती का? अजून एक प्रॉब्लेम आहे सिरीजचा, तो म्हणजे एकच मिनिट. हा, तर तो म्हणजे काय? सिरीज मध्ये समजा एखादा बल्ब शॉर्ट झाला, आपला बल्ब उडतो ना, हा बल्ब शॉर्ट झाला, फुटला. आता काय, बल्ब एक फुटला तर इथं गॅप पडली ना, सर्किट ओपन झालं. प्रॉब्लेम कळला काय? एक बल्ब फुटला ह्याचा अर्थ काय? आता सर्किट ओपन झालं, हा करंट स्टॉप झाला. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एक बल्ब फुटला, सगळेच बंद, सगळं लाईट, फॅन, फ्रीज सगळंच बंद.
असं झालं असतं कधी, जर घरातल्या सगळ्याच गोष्टी सिरीजमध्ये कनेक्ट केल्या असतं तर झालं असतं असं. पण फॉर्च्युनेटली सगळ्या गोष्टी घरात सिरीजमध्ये नसतात, सगळ्या गोष्टी घरामध्ये पॅरलल जोडलेल्या असतात. ठीक आहे. घरातलं वायरिंग हे फार एक कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे, टॉपिक आहे, विच वी कॅन समटाइम्स इन फ्युचर इन आवर लाईफ वी कॅन सी. बघा, पण तुम्हाला कळलं इथंच काय फायदा आहे याच्यामध्ये, जर एखादा बल्ब जर शॉर्ट झाला उडला तरी काय होईल, हे दोन त्याच्या त्याच्या व्होल्टेजला चालतील, देर इज नो प्रॉब्लेम. कळतंय? दे दिस टू विल रन ऑन द रोड. म्हणजे यू अंडरस्टँड. सो इन अ हाऊस व्हॉट वी एक्सपेक्ट, we expect the connections to be like this in parallel and not in series. तुम्हाला हे पॉइंट तुम्हाला कळलं? ओके. हा एक आहे. आणि दुसरी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सिरीज मध्ये जोडलं तर दे विल नॉट कन्झ्युम देअर रेटेड पॉवर, ते काहीतरी 63 पॉवरच कन्झ्युम करतील. कळतंय? आणि तुम्ही जर पॅरलल जोडलं तर दे विल कन्झ्युम द ऍक्च्युअल रेटेड पॉवर. इज इट ओके? हे चांगलं नोट डाऊन करून घ्या सगळं. पुढे बघू. सेकंड प्रॉब्लेम बघा, सिमिलर घेतोय मी. दोन बल्ब्स आहेत, त्याचे रेटिंग असे आहेत. दिस इज रेटेड. हे काय त्याचं रेटिंग आहे? रेटिंग आहे म्हणजे काय, जेव्हा 220 व्होल्ट असतं तेव्हा हा मॅक्सिमम 100 वॅट हा कन्झ्युम करू शकतो. 100 वॅटच्या पुढे जर व्हॅल्यू गेली तर तो नाही टिकू शकणार. ओके. आणि हे पण रेटिंग आहे. अच्छा, हे सगळं असं आहे. आता हे दोन बल्ब सिरीजमध्ये जोडले 440 वॅट, सॉरी 440 व्होल्ट. बघा, न 440 व्होल्टला जोडले. ओके. आता काय म्हणता येईल, कमेंट ऑन किंवा फाइंड कमेंट ऑन voltage power consumed. Comment on voltage power consumed by each bulb आणि which will explode. दोन्ही एक्सप्लोड होतील. हा कमी रेटिंग वाला एक्सप्लोड होईल का जास्ती रेटिंग वाला एक्सप्लोड होईल? अच्छा, सगळ्यात पहिल्यांदा हे बघू, एक्सप्लोड एखादा बल्ब कधी होतो. कधी एक्सप्लोड होतो बल्ब? when, hey, this is important, when a bulb is subjected to greater potential difference than its rating, than its rated value म्हणू आपण, rated value, it will explode. एक्सप्लोड म्हणजे नॉट नेसेसरली, बट ती बल्ब जळतो ना, ती कॉईल जळून जाते ना. इट विल एक्सप्लोड, बर्स्ट. आपण बर्स्ट म्हणूयात. एक्सप्लोड म्हणजे असं एकदम काहीतरी ॲटम बॉम्ब एक्सप्लोड झाला असं काही नाही. बघा, इट विल बर्स्ट. पण बर्स्ट शब्द, दोन्हीचा आपल्याला एकच भावना आहेत, शब्द दोन वेगळे. ठीक आहे. ओके. देन इट्स रेटेड व्हॅल्यू देन विल बर्स्ट. आता मला सांगा, रेटेड व्हॅल्यू पेक्षा जास्त काय? मला जर रेटेड व्हॅल्यू पेक्षा जास्त पोटेन्शियल डिफरन्स मी अप्लाय केला याच्यावर, तर तो जास्त पॉवर कन्झ्युम करायचा प्रयत्न करेल. कळतं तुम्हाला? पॉवर काय आहे? v²/r ना. याचा आर तरी कॉन्स्टंट आहे ना, म्हणजे पॉवर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणून जर मी याला रेटेड या व्हॅल्यू पेक्षा जास्त, जेव्हा या व्हॅल्यूला तो इतकी पॉवर कन्झ्युम करतो, जेव्हा मी ह्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज त्याला अप्लाय केलं तर तो जास्त पॉवर कन्झ्युम करायचा प्रयत्न करेल. पण त्याला ते करता येईल का? नाही. त्याच्या अगोदरच तो फ्यूज होऊन जाईल. त्याला फ्यूज होणं असं म्हणतात बोली भाषेमध्ये. ओके, फाईन. तर स्क्रीनला पॉज करा आणि हे ट्राय करा. बघा, ह्याची एक लेंदी निवांत सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू काढायची आहे किती कन्झ्युम करेल तर काढता येईल. काय प्रॉब्लेम आहे? R1 काढूयात आपण. R1 काय आहे? v²/p ना, 220² p काय आहे? 100 वॅट. हे झालं R1. R2 काय आहे? परत v²/p 220² 50 ओहम
टोटल इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय झाला दोन्हीचा ऍडिशन 220 स्क्वेअर बाय 50 जर मी कॉमन काढलं तर हे हाफ प्लस 1 होईल ना, म्हणजे हे 3/100 इंटू 220 चा स्क्वेअर एवढं ओहम. आर इक्विव्हॅलंट एवढा झाला. अच्छा, म्हणजे आय किती झाला करंट? आय इज इक्वल टू 440 बाय आर ना, आर इक्विव्हॅलंट 3 इंटू 100 वरती गेला 220 चा स्क्वेअर इतका करंट आहे. इतका करंट जनरेट झाला एम्पियर मध्ये. अच्छा बरं, मग मला आता पॉवर कन्झ्युम बाय पहिला काढता येईल P1, ह्याला बल्ब 1 म्हणू, ह्याला बल्ब 2 म्हणू. P1 काय आता आय स्क्वेअर आर. व्ही काढता येईल, खेळत बसायला लागेल. आय स्क्वेअर आर, आय स्क्वेअर ओके 440 स्क्वेअर इंटू 100 स्क्वेअर अपॉन 3 इंटू 220 स्क्वेअर. आय स्क्वेअर इंटू आर ना, R1 काय लिहू 220 स्क्वेअर बाय 100 ना. ओके बघा काय काय होतं. हे कट झालं, हे कट झालं. सो व्हॉट आर यू लेफ्ट विथ P1. ओके तर हे काय होईल ओके आय स्क्वेअर आर, हे 3 नाही 9 राहणार ना. स्क्वेअर मध्ये हे स्क्वेअर करायचं राहिलं माझं. ठीक आहे ओके पुढे 440 स्क्वेअर इंटू 100 बाय 9. ओके P2 पॉवर 2. P2 किती होईल आय स्क्वेअर R2. आय स्क्वेअर किती आहे 440 स्क्वेअर इंटू 100 स्क्वेअर डॉट 100 स्क्वेअर 9 डॉट 220 स्क्वेअर आय स्क्वेअर R2. R2 किती आहे 220 स्क्वेअर अपॉन 50. हे कट झालं. इथं काय होईल 2, म्हणजे काय झालं 440 स्क्वेअर इंटू 2/9 वॅट. ओके बघा ओके आता हे मला सॉल्व कसं करता येईल. एकतर तुम्ही रेग्युलर मेथड फॉलो करू शकता. ह्याचा R1 काढा, R2 काढा, आर इक्विव्हॅलंट काढा, आय काढा, पॉवर कन्झ्युम काढा. ठीक आहे तसं करता येईल नो प्रॉब्लेम. पण मला एक कळतंय का, समजा याचं अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जर V1 असेल आणि याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जर V2 असेल, कॅन आय से V1 प्लस V2 इज इक्वल टू 440. हो ना, टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 440, म्हणजे आय कॅन से V1 प्लस V2 इक्वल टू 440. अच्छा आता मला सांगा याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स कसा आहे. V I can say V is equal to, बघा मी मला काय म्हणता येईल V इक्वल टू आय आर ना. V इक्वल टू आय आर म्हणजे असं मला म्हणता येईल का की V1 इक्वल टू आय आर वन आणि V2 इक्वल टू आय आर टू. हो ना, असं म्हणता येईल ना मला. ओके आता बघा R1 आणि R2 मध्ये काही रिलेशन कळतील का मला. जर मी रेटिंग कडे बघितलं, इफ आय लुक ॲट रेटिंग कॅन आय फाइंड आउट सम रिलेशन बिटवीन R1 अँड R2. कसं करता येईल बघा एक मिनिट. मला काय म्हणता येईल या केसमध्ये हे V आणि P चं रिलेशन काय आहे आणि R चं रिलेशन. आय कॅन से R1 इक्वल टू V स्क्वेअर बाय P ना, P1 म्हणू ना, कळतंय का. आणि R2 काय येतं V स्क्वेअर बाय P2 ना. आता इथं काय आहे, इथं
आता या दोघांचे रेटेड पॉवर मध्ये बरं का, म्हणजे कनेक्शनच्या अगोदर, कनेक्शन करायच्या अगोदर रेटेड पॉवर मध्ये विचार करतोय. रेटेड पॉवर मध्ये हे 220 व्होल्ट होतं, हे पण 220 व्होल्ट होतं, म्हणजे व्ही कॉन्स्टंट. अच्छा, ह्याची पॉवर किती होती? आय कॅन से हे पॉवर जास्त होती ना, P1 इज ग्रेटर दॅन P2. इफ P1 इज ग्रेटर दॅन P2 वेन V इज कॉन्स्टंट बिफोर कनेक्शन, हा हे रेटेड पॉवर्स आहेत सगळे बिफोर कनेक्शन, तर मला म्हणतील का की R1 बघा P1 मोठा आहे म्हणजे R1 इज लेस दॅन R2. दिस इज बिफोर कनेक्शन, दिस इज बिफोर कनेक्शन. कळतंय का? ओके. आता पण मला रेझिस्टन्सेस तरी बिफोर कनेक्शन काय आफ्टर कनेक्शन काय, रेझिस्टन्स डू नॉट चेंज. म्हणजे R1 इज लेस दॅन R2 आहे, तर इथं आता लुक ॲट दिस नाव, मला काय लिहिता येईल? R1 इज लेस दॅन R2 म्हणलं तर मला लिहिता येईल V1 लेस दॅन V2. R1 लेस दॅन R2 म्हणजे I कॉन्स्टंट आहे, म्हटलं की V1 लेस दॅन V2. अच्छा, आता बघा, लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. V1 V2 पेक्षा छोटा आहे आणि दोन्हीची ऍडिशन 440 व्हायला पाहिजे. याचा अर्थ एक गोष्ट शुअर आहे, V1 शुड बी लेस दॅन 220 व्होल्ट आणि V2 शुड बी ग्रेटर दॅन 220 व्होल्ट. हे 220 कुठनं आलं? अरे बघा, जर V1 इक्वल टू V2 असतं तर दोघांची व्हॅल्यू 220 220 आणि 240 झालं असतं ना ऍडिशन. येस, पण आता V1 इक्वल टू V2 नाहीये, V1 V2 पेक्षा छोटा आहे, म्हणजे V1 ची व्हॅल्यू 220 पेक्षा छोटी पाहिजे. V2 220 V2 V1 पेक्षा मोठा आहे, म्हणजे V2 ची व्हॅल्यू 220 पेक्षा मोठी पाहिजे. अच्छा, सिंपल, जस्ट लुक ॲट दिस. आता मला सांगा, याच्या अक्रॉस पोटेन्शियल जर 220 पेक्षा छोटा असेल तर हा डिम जळेल ना. डिम म्हणजे दिस विल ग्लो डिम, जळणार नाही, इट विल नॉट बर्स्ट, दिस विल बी डिम. का? तर हे V1 छोटा आहे, 220 पेक्षा लहान आहे, म्हणजे हे बर्स्ट होणार नाही. पण ना लुक ॲट दिस, V2 इज ग्रेटर दॅन 220 व्होल्ट, एक्सप्लोड. म्हणजे कुठला एक्सप्लोड होईल? V2 विल एक्सप्लोड, किंवा बल्ब 2 विल एक्सप्लोड और बर्स्ट, आणि 1 विल नॉट. अरे कळतंय? हा, तर त्यांनी एक्झॅक्ट तुम्हाला V1 V2 किती आहे विचारलं नव्हतं म्हणून मी ते काढलं नाही, पण त्यांनी फक्त विचारलं कमेंट ऑन V. बट ठीक आहे, पॉवर कन्झ्युम्ड तुम्हाला पाहिजे असेल तर हे काढा पुढे. मी तुम्हाला डायरेक्टली हेच आन्सर सांगितलं. बाकी हे जे आहे, तुम्हाला जर एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची असेल, V किती, R किती, I किती, तर मागचा प्रॉब्लेम आहेच, त्यासारखा ट्राय करा आणि बघा असं काही आउटपुट तुम्हाला येतं का. ओके, पुढे पुढचा क्वेश्चन बघा. अशी काहीतरी अरेंजमेंट दिली आहे बल्ब्सची. याच्यात किती बल्ब आहेत? हा बल्ब नाही आहे, हा सप्लाय आहे, AC मेन्स सप्लाय. हा हे पण एक बल्ब वाटून घ्याल. ओके, हा बल्ब नाही आहे, सप्लाय. इथं DC पण दाखवतात, आता बॅटरी दाखवा चालेल, काही इश्यू नाही, आपण LED लावू, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 असे 6 बल्ब्स आहेत. ओके, क्वेश्चन आहे 6 आयडेंटिकल बल्ब्स. 6 identical bulbs are connected as shown. Okay, find increasing order of brightness. Increasing order मध्ये लावा सगळे 6 बल्ब्स. ऑफ व्हॉट? ऑफ ब्राईटनेस. किती, कुठला जास्त ब्राईट असेल, कुठला कमी ब्राईट असेल, वगैरे वगैरे वगैरे. मला सांगा, एका बल्बचा ब्राईटनेस डिपेंड कशावर करतो? तो किती पॉवर घेतोय ना. लक्षात घ्या, ब्राईट, एखादा ऑब्जेक्ट ब्राईट का दिसतो? तो जास्त लाईट सोडतोय. जास्त लाईट सोडतोय म्हणजे काय? जास्त एनर्जी सोडतोय. तो जास्त एनर्जी सोडू तेव्हाच शकेल जेव्हा जास्त एनर्जी त्याला मिळाली. त्याला कमी एनर्जी मिळाली तर कमीच एनर्जी सोडेल ना तो. म्हणजे एखादा बल्ब ब्राईट दिसतो म्हणजे तो जास्त पॉवर कन्झ्युम करतोय. एखादा बल्ब डिम दिसतो तो कमी पॉवर कन्झ्युम करतोय. ओके, त्यांनी काय विचारलं तुम्हाला? फाइंड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ब्राईटनेस ऑफ ऑल बल्ब्स. हे टिपिकल क्वेश्चन असतात. ह्याच्यामध्ये अरेंजमेंट तुम्हाला काही देतील, सिरीज, पॅरल, काही करतील. ओके, आता हे कसं करता येईल बघा. आणि सगळे आयडेंटिकल आहेत. हा, ऑल आयडेंटिकल. आयडेंटिकल ह्याचा अर्थ काय? सगळ्याचं रेटिंग, सगळ्याचं रेजिस्टन्स, सगळं सेम. ओके, रेटिंग सगळ्याचं सेम. ओके, नाव लिसन व्हॉट हॅपन्स. मला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ब्राईटनेस लावायचं आहे म्हणजे काय करायचं? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ पॉवर कन्झ्युम्ड.
रेटेड पॉवर सगळ्यांची सारखी आहे कारण आयडेंटिकल आहे रेटेड पॉवर, पण पॉवर आता जी कन्झ्युम करणार आहे ती, हा ती सारखी नसणार ना, ती प्रत्येकाची वेगळी असेल कारण प्रत्येकाच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स वेगळा आहे. बरं, मला काय माहितीये, पॉवर इज इक्वल टू कुठला एक फॉर्म्युला घ्या जो सोपा आहे, आय स्क्वेअर आर. एक फॉर्म्युला घेऊ आय स्क्वेअर आर. मला पॉवरचा लावायचं ना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. बेसिकली असे प्रॉब्लेम फार इझी असतात. तुम्हाला जर बेसिक करंट इलेक्ट्रिसिटी कळलं असेल तर दिस इज व्हेरी इझी. आय टेल यू हाऊ. तुम्हाला सांगा सगळ्यांचा रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे म्हणून मला काय लिहिता येईल, पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर. असं लिहू का मी, पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर. ज्याचा आय जास्त त्याचा पी जास्त. म्हणजे मला काय करायचं, यातनं आय कोणाकोणाचा कमी जास्त आहे हे मला काढायचं आहे. अच्छा, आता हे मला कसं काढता येईल बघा. समजा यातनं करंट आय जातोय, यातनं करंट आय जातोय, तर आता हा करंट डिव्हिजन कशी होईल, म्हणजे ज्यातनं आय जास्त जातोय ज्या बल्बमधनं ते तो पॉवर जास्त कन्झ्युम करतोय, आणि पॉवर जास्त कन्झ्युम करतोय म्हणजे तो जास्त ब्राईट दिसतोय. म्हणजे मला बेसिकली कशाचा सिक्वेन्स लावायचा आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ब्राईटनेस म्हणजेच इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ पॉवर म्हणजेच इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ करंट पासिंग थ्रू दॅट. मला हेच करायचंय. मग प्रत्येकातनं करंट काढायला लागेल. समजा यातनं करंट आय पास होतोय, आता हा आय करंट इथं डिवाइड होणार. आता करंट डिवायजनचे तुम्हाला रूल्स माहिती आहेत काय बघा. हा रेजिस्टन्स किती आहे, ह्याचा आर आणि आर 2R झाला ना, आणि हा रेजिस्टन्स आर आणि आर R/2, R/2 आणि आर काय झालं 3R/2. ओके, आता मला जर आय करंट I1 आणि I2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, तर कसं करतो आपण, I1:I2 हा रेशो काय असतो, 2R:3R/2 असतो ना. म्हणजे रेजिस्टन्सचा रेशोचा उलटा रेशो असतो. I1:I2 इक्वल टू R2:R1. हे आपण केलेलं आहे. हा रेशो किती आहे, आता हे 4/3 आहे ना, 4:3 आहे ना हा रेशो. बघा, म्हणजे मला I1:I2 4:3 मध्ये डिवाइड करायचा आहे. म्हणजे हा आय मला किती टोटल भाग करायचे, ते 4 आणि 3 7 भाग करायचे. हे जर 7 भाग केले तर प्रत्येक भाग काय झाला, I/7. I/7 चा एक भाग 4 भाग ह्याला आणि 3 भाग ह्याला. म्हणजे आय कॅन से I1 ची व्हॅल्यू किती झाली 4I/7 आणि I2 ची व्हॅल्यू किती झाली 3I/7. अरे हे कुठनं करंट डिस्ट्रीब्युशन केलंय, काही नवीन नाहीये. I1, ओके, सो व्हॉट इज I1, हा I1 इथं वरनं जाणारा तो किती आलाय 4/7I, आणि I2 हा खालचा जाणारा किती करंट आहे 3I/7 किंवा 3/7I. अच्छा, इथं तरी मला कळलं. आता मला सांगा याच्यातनं तेवढाच करंट जाणार, इथं काही प्रॉब्लेम नाही. इथं गेलं की परत ब्रांच झाला. पण आता आता दोन्ही आर आणि आर आहे ना, लक्षात घ्या. आता ब्रांचिंग काय, दोन्ही हे आर आणि आर असल्यामुळे आता काय हे 1:1 मध्ये डिवाइड होणार. म्हणजे काय 4/7 चा अर्धा इकडे जाणार, अर्धा इकडे जाणार. म्हणजे किती जाणार 2/7I इथं गेला आणि 2/7I इथं गेला. हाफ हाफ डिवाइड झाला ना, कारण दोन्ही रेजिस्टन्स सारखे आहेत. अरे कळतंय का, हे करंट डिव्हिजन कळली की तुम्हाला हा प्रॉब्लेम आला. मग काय करंट कसं लिहिता येईल, करंटला लावा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, करंटला लावा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. सगळ्यात कमी करंट कशातनं जातोय, तो सगळ्यात, त्यातनं पॉवर कमी, त्यातनं ब्राईटनेस कमी. सगळ्यात कमी करंट कशातनं जातोय बघा, यातनं जातोय आय, यातनं जातोय 3I/7, यातनं 4I/7, यातनं 2I/7. सगळ्यात कमी करंट जातोय कशातनं 2I/7 ना. ओके, म्हणजे I6 इज इक्वल टू I5 विच इज लेस दॅन, ह्याच्यापेक्षा मोठा करंट कुठला आहे 3/7. I2 इक्वल टू I3 लेस दॅन, आणि त्यानंतर हा I4, आणि सगळ्यात मोठा I1. सगळ्यात जास्त करंट 1 म्हणून जातोय ना, हा सगळ्यात ब्राईट जळेल. ओके, हे असं रिलेशन झालं. म्हणजे काय मला मिळेल, पीचं रिलेशन, ह्याचं आणि पीचं असतं ना रिलेशन. त्यामुळे P6 इक्वल टू P5 लेस दॅन I2 इक्वल P2 इक्वल टू P3 लेस दॅन P4 लेस दॅन P1. हे तुम्हाला कळतंय का.
ओके. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर लावायचं ना, म्हणून सगळ्यात कमीत कमी पॉवर कोण, सगळ्यात कमीत कमी कोण जाईल, म्हणजे व्हॉट इज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ब्राईटनेस. इन्क्रीजिंग ऑर्डर कशी असेल, 6 आणि 5 एकाच सारखे जळतील. 6 आणि 5 यांचा ब्राईटनेस एकसारखाच आहे. आणि त्यानंतर 2 आणि 3 ह्यांचा पण ब्राईटनेस एकसारखाच आहे, कारण दोघांमधनं करंट तेवढाच पास होतोय. ओके. आणि त्यानंतर 4 आणि त्यानंतर सगळ्यात ब्राईट 1. अरे कळतंय, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ब्राईटनेस. बस तुम्हाला आता, तुम्हाला हे अरेंजमेंट कशीही देऊ देत ना हॅपॅझार्ड, काही तुम्हाला करंट डिस्ट्रीब्यूट करता आला, दॅट्स इट. कारण इथं रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे. याचं काय असं रिझन लिहिता मला, आर इज कॉन्स्टंट. आर कॉन्स्टंट का कॉन्स्टंट आहे, कारण सगळे आयडेंटिकल बल्ब्स आहेत. जनरली आपल्याला आयडेंटिकल्स मिळतील, नसतील जरी आयडेंटिकल तरी पण थोडं कॅल्क्युलेशन टफ जाईल, बाकी काही नाही. पण दे विल नॉट आस्क यू फॉर दॅट. डू यू अंडरस्टँड दिस. दॅट्स इट. असे बल्बचे प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके. तर आता बल्बचे प्रॉब्लेम आपण जेव्हा आता येतील आपल्या एक्सरसाइजमध्ये सॉल्व्ह करताना, तेव्हा आपण ह्याच्याकडे जास्त बघूयात. सध्या बल्बचे प्रॉब्लेम इथेच थांबूयात. ओके, चला.